नमस्ते मुलांनो, शुभ दुपार। काय मुलांनो, आज आपला मराठीचा तास आहे। माझ्याकडे बघून तुम्हाला कळलंच असेल की मॅम आले आहेत म्हणजे मराठीचा तास। पण आज आपण काय शिकणार आहोत हे मात्र तुम्हाला माहित नाहीये, हो की नाही? बघा, त्यासाठी मी तुम्हाला 2 वस्तू दाखवणार आहे आणि त्या वस्तूंची नावं तुम्हाला ओळखायची आहेत आणि त्या वस्तूंचा उपयोग सांगायचा आहे। मग मी आज काय शिकवणार आहे हे त्यानुसार आपण पुढे जाऊयात। बघा, ही एक वस्तू आहे, बघा, दिसतेय सगळ्यांना? आणि आता ही एक वस्तू आहे, बघा, सध्या या वस्तूंचा उपयोग खूप होतोय आपल्याला। बघा, दिसते सगळ्यांना? बरोबर, मला सगळ्यांचे हात वर दिसतायत, म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय की या वस्तू कोणत्या आहेत। अगदी बरोबर, ह्या वस्तू आहेत छत्री आणि हा आहे रेनकोट। मग बघा मुलांनो, सध्या सर्वत्र आणि रोज पाऊस पडतोय, तुम्ही बघता दुपार झाली की पावसाला सुरुवात होते, आकाशामध्ये काळे ढग भरून येतात आणि हे काळे ढग आले की आई म्हणते बापरे आता पाऊस येणार आहे बरं का। मग मुलांनो, हा पाऊस म्हणजे आणि सध्या कुठला महिना सुरू झालेला आहे? जून, बरोबर, इंग्रजी महिना जून, आणि रोज पडत असणारा पाऊस, यावरनं बघा मुलांनो पावसाळा। मग आता हा पावसाळा काय आहे मुलांनो? तर ह्या आपल्या संपूर्ण निसर्ग चक्रामध्ये, वातावरणामध्ये 3 ऋतू आहेत आणि त्या 3 ऋतूंपैकी हा एक ऋतू आहे पावसाळा। मग आज आपण तेच शिकणार आहोत मुलांनो। काय शिकणार आहोत? बघा, ऋतू। हे ऋतू आहे, त्यापैकी हा एक ऋतू आहे पावसाळा, एक ऋतू आहे पावसाळा। त्यानंतर दुसरा ऋतू आहे तो म्हणजे हिवाळा, बघा, आणि तिसरा ऋतू आहे तो आहे उन्हाळा। तर आज आपण आपल्या पुस्तकातला ऋतू हा पाठ शिकणार आहोत। आलंय लक्षात? मग ऋतू मुलांनो किती असतात? 3 असतात। किती असतात? 3। मुख्य ऋतू हे 3 आहेत। आज आपण मुख्य ऋतूंचाच अभ्यास करणार आहोत। बघा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा। मुलांनो, आता ह्याचा क्रम आपण कसाही लावू शकतो, कारण हे एक प्रकारचं काय आहे? चाक आहे, चक्र आहे। बघा, इथे मी काढलंय, बघा, आणि त्याला नाव दिलंय मी ऋतुचक्र। चक्र म्हणजे काय? चाक, हो की नाही? चक्र म्हणजे काय? चाक। आपल्याला माहितीये सायकलला चाक असतं, गाडीला चाक असतं, आणि ते सतत गोल गोल फिरत असतं। आणि समजा हे चाक फिरायचं थांबलं तर काय होतं मुलांनो? गाडी थांबून जाते। पण मुलांनो, हे जे आपलं ऋतूंचं चक्र आहे हे कधीच थांबत नाही। वातावरणामध्ये, ह्या संपूर्ण निसर्गामध्ये, या आपल्या संपूर्ण पृथ्वी तलावर हे जे चक्र आहे ते अखंडपणे, अव्याहतपणे काय असतं? चालू राहतं। आले लक्षात? आणि हे चालू राहण्यासाठी, हे चालू राहतं म्हणून आपलं जीवन आपण व्यवस्थितपणे जगू शकतो। तर मुलांनो, आता हे ऋतुचक्र का बरं चालू राहतं, कशा प्रकारे चालू राहतं, हे तुम्ही जसं जसं मोठ्या मोठ्या वर्गात जाल तसं तुम्ही भूगोलाच्या विषयामध्ये, विज्ञानाच्या विषयामध्ये ह्या ऋतुचक्राविषयी आणखीन सखोल, आणखीन जास्त खोल माहिती घ्याल। पण आज आपल्याला काय शिकायचंय? तर आपण पावसाळ्यात काय काय करतो, हिवाळा या ऋतूत काय काय करतो, आणि उन्हाळा या ऋतूत काय काय करतो, हे आपल्याला आज शिकायचं आहे। बघा, आता आपण सुरुवातीला या चक्रात जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपण घेऊयात पावसाळा हा ऋतू। पावसाळा हा ऋतू बघा,
पाऊस पडायला लागला की आपल्याला आई काय म्हणते, अरे थांब थांब, पावसाला सुरुवात झाली आहे, बाहेर जाऊ नको. का बरं बाहेर जाऊ नको? कारण पावसामध्ये तू भिजशील आणि मग भिजल्यावर काय होतं, अब्बा, भिजल्यावर काय होतं, सर्दी होते. अगदी बरोबर. मग सर्दी झाल्यावर डॉक्टरांकडे जावं लागतं, कडू कडू औषध प्यावं लागतं. म्हणून पावसाळ्याच्या दिवसात जास्त सुद्धा पावसामध्ये बाहेर जायचं नाही, पावसात भिजायचं नाही. आणि समजा जर आवश्यकच काम असेल, बाहेर जायचं असेल, तर बाहेर जाताना मुलांनो काय करायचा, ही छत्री आणि हा रेनकोट या 2 गोष्टींचा वापर करायचा. ह्या छत्रीमुळे काय होतं मुलांनो, ह्यामधनं आपल्याला पावसाचं पाणी आपल्या अंगावर पडत नाही. पावसाचं पाणी आपल्या अंगावर पडण्यापासून संरक्षण होतं. हे जी छत्री असते ह्या कापडातनं आपलं काय होतं, संरक्षण होतं, आपल्या शरीराचं संरक्षण होतं आणि आपण आजारी पडण्यापासून आपलं काय होतो, बचाव होतो. मग आता जर ह्या पावसाळ्यामध्ये काय असतं मुलांनो, आपण बघतो खूपदा आपल्याला सूर्याचं दर्शनच होत नाही. बघा, तुम्ही सकाळी उठले तरी ढगाळ वातावरण, दुपारी सुद्धा ढगाळ वातावरण, सूर्य उगवलेला असतो, पण ह्या काळ्या ढगांच्या आच्छादनामुळे, वेष्टनामुळे काय होतं, सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येत नाही. आणि मग सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत आला नाही की काय होतं मुलांनो, हे संपूर्ण वातावरण दमट बनतं. मग ह्या दमट वातावरणामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये, वातावरणामध्ये रोगराई पसरते. मग ह्या रोगराईपासून वाचवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात सुद्धा काय करावा लागतो, बदल करावा लागतो. आहार म्हणजे काय मुलांनो, आपण जे जेवण जेवतो, आपण जे अन्न पदार्थ खातो त्याला म्हणायचं आहार. मग आता पावसाळ्यामध्ये आपलं शरीर आतमधून निरोगी राहण्यासाठी, आतमधून चांगलं राहण्यासाठी बघा आपण कसा आहार घ्यायचा आहे, हलका आहार घ्यायचा आहे. जो आपल्याला पोटाला पचायला हलका असतो, व्यवस्थित असतो. मग आता हलका आहार कोणता? बघा, सध्या खूप जण बाहेर वगैरे टेकडीवर वगैरे फिरायला जातात. मग त्या टेकडीच्या पायथ्याशी किंवा टेकडीवर किंवा रस्त्याने जाताना सगळ्यांना एक बुट्टेवाला दिसतो का तुम्हाला? बुट्टेवाला म्हणजे काय, मक्याचे कणस. तो काय करत असतो, मक्याचे कणस भाजत असतो, शेकत असतो. त्याच्याकडे एक चूल पेटवलेली असते. मग हे असे मक्याचे भाजलेले कणस म्हणजेच काय मुलांनो, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो भाजलेलं अन्न, अशा प्रकारे मक्याचे भाजलेले कणस, त्यानंतर लाह्या, पॉपकॉर्न ज्याला तुम्ही म्हणता, हो की नाही, अशा प्रकारच्या धान्याच्या ज्या लाह्या असतात, अशा प्रकारचे पदार्थ काय करायचे असतात, खायचे असतात. त्यामुळे आपलं छत्री आणि रेनकोटपासनं जसं आपलं बाहेरच्या शरीराचं संरक्षण होतं, तसं हे भाजलेले आणि हलके पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं मुलांनो, आपल्या शरीराचं आतमधून सुद्धा काय होतं, रक्षण होतं. आणि त्यामुळे काय होतं की आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्याला जास्तीचा रोग होऊ शकत नाही. बघा मुलांनो, आणखीन आता हे झालं पावसाळ्यात कसं राहायचं, आहार कसा घ्यायचा. आता अजून एक गमतीशीर गोष्ट घडते पावसाळ्यात मुलांनो. खूप जणांच्या घरासमोरून पाणी वाहत असतं, हो की नाही, नदीसारखं पाणी वाहत असतं. आणि मग त्या पाण्यामध्ये आपण काय करतो बघा, अशा प्रकारच्या होड्या तयार करतो, छोट्या छोट्या. आणि त्या होड्या आपण काय करतो, त्या पाण्यामध्ये अशा सोडतो. जर समजा आपल्या घरासमोर पाणी साचलेलं असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण अशा होड्या ठेवतो. आणि काय करतो, ते पाणी वाहत नसतं, मग आपण हाताने वारा घालतो, म्हणजे ती होडी काय जाते, पुढे जाते. किंवा रस्त्याने जिथनं पाणी जात असेल, तुमच्या घरासमोरून
जिथं पाणी जात असेल तुम्ही ही होडी त्या पाण्यामध्ये ठेवली मुलांनो, तर पाण्याच्या प्रवाहासोबत ही होडी काय होते, पुढे 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 वाहत जाते. मुलांनो, हा तुमचा खेळच आहे आणि तो तुम्ही खेळतही असाल. बघा अशा प्रकारची होडी. कागदाच्या या होड्या आहेत. बनवता की नाही तुम्ही? कोण कोण बनवता? हात वर करा बरं, बघू बरं मला. वा 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 वा. बघा आपल्या वर्गातली ही रश्मी, तिला हा खेळ खूप आवडतो वाटतं. ती खूप हसतीये. छान 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 छान. बघा, तर अशा प्रकारे या होड्या आपण सोडतो पाण्यामध्ये. मग मुलांनो, हा झाला कुठला ऋतू झाला? पावसाळा. आता बघा, आपलं हे जे संपूर्ण वर्ष आहे की नाही, वर्षभरामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. मग ह्या 12 महिन्यांना ह्यातून 4 महिन्यामध्ये या 3 ऋतूंचं काय केलेलं आहे? विभाजन केलेलं आहे. मग हा जून महिना बघा, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 12 महिने असतात. मग हा पावसाळा हा जो ऋतू आहे हा 4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. बघा, इंग्रजी जी दिनदर्शिका आहे, इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे जे महिने आहेत त्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये मुलांनो पावसाळा हा ऋतू असतो. आलंय सगळ्यांच्या लक्षात? बघा, आता ह्या पावसाळ्या ऋतूनंतर बघा, मी इथे चित्र काढलंय, सगळ्यांना दिसतंय? बघा, या चित्रामध्ये सुद्धा आकाशामध्ये काळे ढग दिसत आहेत, ते पाऊस पडतोय. या इथे पाणी साचलेलं आहे, तिथे मी होडी बघा. आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपलं कोण संरक्षण करतं पावसापासून? छत्री. तर अशा प्रकारे हा पावसाळा. मग आता पावसाळ्यानंतर बघा कुठला ऋतू येतोय? बघा, मी बाणांनी दाखवलंय. कुठला आहे हा? हिवाळा. अगदी बरोबर ओळखलं. पावसाळ्यानंतर जो ऋतू येतो तो आहे हिवाळा. मग आता हिवाळ्यामध्ये बघा बरं काय काय आहे? स्वेटर, बरोबर. त्यानंतर कोण ओळखेल? मफलर, बरं बरं. शेकोटी दिसली का तुम्हाला? बरोबर. तर हे जे चित्र काढलेले आहेत या सर्व चित्रांचा मुलांनो आपल्याला हिवाळा या ऋतूसाठी काय होत असतो उपयोग. बघा, आता पावसाळा ऋतू आपला झालाय. आता पावसाळ्यानंतर कुठला ऋतू आहे? हिवाळा. बरोबर आहे की नाही? जेव्हा दिवाळीचे दिवस असतात, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या दिवाळीमध्ये काय असतं? आपण सकाळी लवकर उठतो आणि लवकर उठल्यावर थोडीशी आपल्याला थंडी वाजत असते. म्हणून मुलांनो, नोव्हेंबर या ऋतूमध्ये, ऑक्टोबर या महिन्यामध्ये काय सुरू होतो? हिवाळा हा ऋतू सुरू होतो. बघा, म्हणून आपण थंडीच्या दिवसात, दिवाळीच्या दिवसात आई आपल्याला काय करते? सकाळी तेलानी आणि उठण्यानी काय करते? आपल्या संपूर्ण शरीराला मॉलिश करते आणि मग आपण आंघोळ करतो. मुलांनो, करतो की नाही? बघा, तेल आणि उठणं लावते. मग हे तेल आणि उठणं याचा काय बरं उपयोग आहे मुलांनो? तर ह्या थंडीपासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपलं काय होतं? या तेलानी आणि उठण्यानी मॉलिश केल्यामुळे आपल्या शरीराचं थंडीपासून काय होतं? संरक्षण होतं. आपल्याला थोडीशी उष्णता मिळते आणि थंडीत आपल्याला आपला घसा बसतो, आपल्याला सर्दी होते, आपल्याला खोकला येतो. तर त्यामुळे काय होतं? ते येण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. तर अशा प्रकारे तेल आणि उठणं आपण लावतो. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट करतो. कोणती? बघा, आपण अशा प्रकारे थंडीमध्ये हा लोकरीपासनं तयार केलेला स्वेटर घालतो. बघा, दिसतोय सगळ्यांना हा स्वेटर? बघा, मी इथे चित्र काढलंय. स्वेटर, कानटोपी. मग मुलांनो, हा जो स्वेटर आहे हा विशिष्ट धाग्यापासून तयार केलेला असतो आणि तो धागा असतो ही लोकर. ही लोकर आहे ना मुलांनो,
ही मेंढी या प्राणीपासून मिळते आपल्याला. मेंढीच्या अंगावर जे केस असतात त्या केसांपासून ही अशा प्रकारे लोकर तयार करतात आणि मग ह्या लोकरीपासून हा असा स्वेटर तयार करतात. ह्यामुळे आपल्याला काय मिळते? आपल्या शरीराला उबदारपणा मिळतो. बघा, आपल्या शरीराला काय मिळतो? एक प्रकारची ऊब मिळते, उबदारपणा मिळतो. तसंच आपण लोकरीपासून बनवलेली कानटोपी घालतो. ह्यामुळे सुद्धा थंडी वाजण्यापासून आपलं काय होतं? संरक्षण होतं. आलंय लक्षात? हिवाळ्यामध्ये थंडी वाजण्यापासून लोकरीचे कपडे काय करतात? आपलं संरक्षण करतात. आणि मुलांनो, अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बघा, खूप जण अशा प्रकारची लाकडाची शेकोटी पेटवतात आणि त्या भोवती सुद्धा बसतात. त्यामुळे काय होतं? शेकोटी भोवती बसल्याने शेकोटीच्या बाजूचं जे वातावरण असतं ते कसं होतं? गरम होतं आणि आपलं काय होतं? थंडीपासनं संरक्षण होतं. अशा प्रकारे आपण बाहेरून विहार हा जो आहे त्यासाठी आपण अशा गोष्टी करतो. मग आता आहार म्हणजे परत तेच की थंडीमध्ये आपण कोणते पदार्थ खायचे जेणेकरून आपल्या शरीराला आतून सुद्धा उष्णता मिळेल. मग बघा, आई सकाळी आंघोळ झाल्या आपल्याला म्हणते, अरे त्या वाटीत डिंकाचा लाडू ठेवलाय, खाल्लास का तू? मग बघा मुलांनो, हा जो डिंकाचा लाडू आहे हा काय करतो? डिंक हा पदार्थ आपलं आतमधून काय करतो? आपल्या शरीराचं संरक्षण करतो. मग आपण काय खातो बरं? डिंक लाडू, त्यानंतर मेथीचे लाडू, हो की नाही? अजून तिळगुळ खातो आपण. बघा, संक्रांतीच्या दिवशी, संक्रांत थंडीच्या दिवसात येते आणि संक्रांतीच्या वेळेस आई तिळगुळाच्या पोळ्या करते, लाडू करते, वड्या करते. मग हे सगळं आपण का बरं खायचं थंडीच्या दिवसात? तर ह्या सगळ्या पदार्थांपासून आपल्याला काय मिळते? उष्णता मिळते. आपलं शरीर आतमधून सुद्धा काय होतं? उष्ण होतं. त्यामुळे आपल्याला थंडी जास्त वाजत नाही. त्यानंतर आपण बाजरीची भाकरी खातो. बघा, बाजरीची भाकरी, बेसनाचं पिठलं, हो की नाही? वांग्याची भाजी. मग हे सगळे पदार्थ आपल्याला काय करतात? शरीर आपलं काय करतात? आतमधून सुरक्षित करतात, जेणेकरून आपल्याला थंडी जास्त वाजू नये आणि थंडीपासून जे काय आपल्याला आजार होतील ते होऊ नये म्हणून अशा प्रकारे हे पदार्थ आपण खातो. त्याचप्रमाणे मुलांनो बघा, थंडीमध्ये आपण बाजरीची भाकरी, त्यानंतर मेथ्याचे लाडू, डिंकाचे लाडू, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ खातो. बघा, इथे मी चित्रात दाखवलेले नाहीये, पण हे चित्र मी दाखवलंय. बघा, हिवाळा. प्रत्येक चित्रातल्या वस्तूंमधनं तुम्हाला लक्षात येत असेल की आपण ह्या चित्रातल्या वस्तूंचा आपल्याला त्या ऋतूमध्ये काय काय उपयोग होतो ते. मग बघा, आता हिवाळा संपला की साहजिकच कोणता ऋतू येणार? उन्हाळा. बघा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, परत उन्हाळा संपला की पावसाळा. बघा, आता आपण 2 ऋतू तर शिकलो. कोणते ऋतू शिकलो? पावसाळा आणि हिवाळा. आता बघा, आता आला उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सुरू व्हायच्या आधी बरोबर तुमची काय असते बरं? वार्षिक परीक्षा असते. आणि मग तुम्हाला काय लागतात बरं? शाळेला सुट्ट्या लागतात. मग तुम्हाला माहिती आहे का या सुट्ट्या तुम्हाला का बरं देतात ते? कारण तेव्हा उन्हाळा हा ऋतू सुरू झालेला असतो आणि तुम्ही बघा, एप्रिल, त्यानंतर मे, त्याच्या आधीचा मार्च महिन्यापासनं, फेब्रुवारी महिन्यापासनं थोडं ऊन वाढायला सुरुवात होतं. आणि मग तुम्ही जेव्हा बाहेर खेळायला जाता तेव्हा आई काय म्हणते? बाप रे, किती ऊन पडलंय बाहेर, जाऊ नको बरं का, तुला ताप येईल. काय होतं?
उन्हामध्ये जर आपण उन्हामध्ये बाहेर गेलो तर आपल्याला ताप हा आजार होतो बघा. मग आपण आजारी पडू नये, तुम्ही कोणी आजारी पडू नये, तुम्ही छोटे छोटे मुलं आहात, मग तुम्ही कोणी आजारी पडू नये म्हणून आई म्हणते उन्हात बाहेर जाऊ नको, तुला ताप येईल, तू जे काय खेळायचं ते घरातच बसून खेळ, हो की नाही. मग असं का बरं होतं बरं, उन्हाळा या ऋतूत असं का बरं होतं. उन्हाळा या ऋतूमध्ये मुलांनो बघा, सूर्याची जी उष्णता आहे ती अतिशय जास्त असते, अतिशय भयंकर स्वरूपाची असते आणि त्या उन्हाच्या किरणांमुळे आपल्यापर्यंत काय होतं, हे जे वातावरण आहे ते खूप तापतं, गरम होतं आणि त्यामुळे काय होतं की आपलं शरीर हे तापमान सहन करू शकत नाही आणि मग ज्यांचं शरीर हे तापमान सहन करू शकत नाही त्यांना काय येतो, ताप येतो, बरोबर आहे की नाही. मग आता ह्या उन्हाळा ऋतूमध्ये बघा इथे चित्रात दाखवलंय, सुटलं का तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. बघा काय दिसते तुम्हाला, काय दिसते सांगा मला पटकन. आईस्क्रीमचा कोन, अजून कुल्फी, बरोबर. तर उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो, अशा प्रकारचा थंड आहार घेतो. अर्थात हा आहार थंड नाहीये मुलांनो, हा बर्फापासून तयार झालेला आहे, तरी पण आपण त्यातनं एक प्रकारचा आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण हा आहार घेतो. काय, कुल्फी, त्यानंतर आईस्क्रीम खातो आपण आणि मुलांनो सरबत पितो. बघा सगळ्यात चांगलं काय आहे की घरी लिंबापासून तयार केलेलं जे सरबत आहे ते पिणं हे अतिशय उन्हाळ्याच्या दिवसात योग्य असतं. त्यामुळे आपल्या शरीरातली पाण्याची जी पातळी आहे ती काय राहते, योग्य स्वरूपाची आणि व्यवस्थित राहते. आणि मुलांनो उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं पाणी कितीही गार लागत असलं तरी प्यायचं नाही. तर उन्हाळ्यामध्ये कशातलं पाणी प्यायचं, बघा माठ, बघा दिसतोय सगळ्यांना इथे चित्रामध्ये, बघा मातीचा माठ, या माठातलं पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायचं. मातीच्या माठातलं पाणी पिण्याने आपल्याला कुठलाही आजार होत नाही, पण बर्फ टाकलेलं किंवा फ्रीजचं पाणी प्यायचं नाही. त्यांनी काय होतं, आपल्याला पिताना ते पाणी थंडगार लागतं पण त्याच्यापासून आपल्याला अपाय होतो मुलांनो. अशा प्रकारे आपण हे पदार्थ खातो. त्यानंतर आपण बाहेर जाताना डोक्यावर टोपी घालतो. बघा इथे टोपीपासून काय होतं, आपलं हे जे डोकं आहे ते झाकलं जातं आणि आपल्याला ऊन लागत नाही. सूर्यापासून जे ऊन येतं ते आपल्याला लागत नाही आणि आपलं डोकं काय राहतं, थंड राहतं. म्हणून आपण काय करतो की डोक्यावर टोपी घालतो. मग मुलांनो अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये अजून काय काय करतो बघा, आपण सुती कपडे घालतो. सुती आणि पांढरे, हो की नाही. उन्हाळ्यामध्ये आपण सुती पांढरे कपडे घालतो. बघा मुलांनो हे अशा प्रकारचा हा सुती कपडा असतो. बघा अशा प्रकारचा हा सुती कपडा आणि ह्याच्यापासून बनवलेले जे कपडे असतात ते आपण घालतो. आता लोकर कशापासून बनवली, तर मेंढीच्या अंगावरच्या केसांपासून. आणि हा जो सुती कपडा आहे मुलांनो हा कापसापासून तयार करतात. बघा हा असा कापूस हा झाडावर येतो, ह्या कापसापासून हा सुती कपडा तयार करतात. या कापसापासून धागा काढतात आणि या धाग्यापासून हा सुती कपडा. आणि ह्या कपड्यापासून बनवलेले कपडे आपण काय करायचे असतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घालायचे असतात. त्यांनी काय होतं मुलांनो की बघा आपण उन्हाळ्यात थोडं जरी कुठे बाहेर गेलो तर आपल्या अंगाला पाणी येतं.
त्याला आपण घाम म्हणतो. काय म्हणतो? घाम. हो की नाही? मग हा घाम ह्या सुती कपड्यांनी, पांढऱ्या कपड्यांनी टिपला जातो आणि आपल्या अंगावर कुठल्याही प्रकारचे फोड येत नाहीत किंवा आपलं अंग खाजत नाही. मग हा घाम सुती कपड्याने काय होतो? अशा प्रकारे अंगावर टिपला जातो. म्हणून पांढऱ्या रंगाचे आणि सुती कपडे वापरायचे असतात. बरोबर. कोणीतरी काहीतरी कुजबुजतंय. बरोबर, आलंय माझ्या लक्षात. बरोबर. उन्हाळ्यामध्ये आपण कूलर लावतो, AC लावतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला थंडगार हवा मिळते. पण मुलांनो, कूलरमध्ये आणि AC मध्ये सुद्धा जास्त वेळ बसायचं नाही. परत तेच काय होतं? आपल्याला आपलं आरोग्य बिघडतं, आपल्याला त्रास होतो आपल्या शरीराला. थोड्या वेळ बसायचं, AC लावायचा, थोड्या वेळ बसायचं, कूलर लावायचा, थोड्या वेळ बसायचं. पण पंख्याच्या वाऱ्यामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जर झाडं असतील तर त्या झाडाखाली मोकळ्या वातावरणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात बसायचं आणि बाहेरचं जे नैसर्गिक वारं आहे ते आपल्या अंगाला मुलांनो लागलं पाहिजे. बरोबर. मग बघा मुलांनो, आता आपण किती ऋतू शिकलो? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आणि या 3 ऋतूंमध्ये आपण काय काय जेवायचं, आपण कसे कपडे घालायचे किंवा बाहेर आपण कशा प्रकारे बाहेर जाताना आपण काय काय करायचं. जर आपण पावसाळ्यात बाहेर गेलो तर आपण छत्री घेऊन जायची सोबत किंवा रेनकोट घेऊन जायचा. थंडीत बाहेर जाताना आपण अशा प्रकारे लोकरीचे कपडे घालून जायचं. आणि उन्हाळ्यात बाहेर जाताना आपण अंगावरती अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे सुती कपडे घालायचे. जेणेकरून काय होईल की आपलं ह्या 3ही ऋतूंमध्ये बघा मुलांनो, जो ऋतू येतो तो आपल्याला चांगलाच वाटतो किंवा काही जणांना तो आवडतही नाही. उन्हाळ्यात आपण म्हणतो बाप रे किती घाम फुटतोय अंगाला, नको बाबा हा उन्हाळा ऋतू, पटकन कधी पाऊस येईल असं वाटतं. मग पाऊस आला की आपण काय म्हणतो? बघा, तुमच्या घरात आई आजी बोलत असतील, सुरू झाला मेला पाऊस. हो की नाही? आता सगळीकडे ओलं ओलं, चिकचिक, कपडे वाळत नाहीत, कपडे ओले राहतात. मग परत कोणता ऋतू येतो? हिवाळा. हिवाळ्यात सुद्धा काय वाजते? खूप थंडी वाजते. बरोबर आहे की नाही? पण मुलांनो, तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या ऋतूंमध्ये बघा, हिवाळा हा जो ऋतू आहे तो अतिशय आल्हाददायक असा ऋतू आहे. बघा, हिवाळा हा जो ऋतू आहे तो कसा आहे? आल्हाददायक. प्रसन्न, मनाला प्रसन्न वाटणारा. ह्या दिवसात मुलांनो, हिवाळ्याच्या दिवसात वातावरण कसं असतं? आल्हाददायक असतं, प्रसन्न असतं. ह्या दिवसात मुलांनो, कामाची सुरुवात केली तर ती पुढे अखंडपणे, अव्याहतपणे, चांगल्या कामाची सुरुवात ह्या दिवसात केली तर ती पुढे अव्याहतपणे, अखंडपणे चालू राहते असं म्हणतात मुलांनो. बघा, हिवाळ्या ऋतूमध्ये पाऊस पण पडत नसतो आणि जास्त उन्हाळ्यामुळे जो चिकचिकपणा येतो, घाम येतो, जी उन्हाळ्यात जास्त गरमी असते, उष्णता असते, ती पण ह्या ऋतूमध्ये नसते. म्हणून हा ऋतू कसा आहे? आल्हाददायक, प्रसन्न वातावरणाचा हा ऋतू आहे. बघा, ह्या दिवसात बघा, आपण दिवाळी असते म्हणून फटाके फोडतो की नाही? आणि दिवाळीच्या दिवसात आपण वेगवेगळे तळलेले पदार्थ खातो. चकली, चिवडा, अनोसा. मग हे सर्व पदार्थ मुलांनो हिवाळ्याच्या दिवसात खाल्ल्यामुळे काय होतं? आपल्या शरीराला काय मिळते? उष्णता मिळते. आले सगळ्यांच्या लक्षात? तर अशा प्रकारे ऋतू हे
3 असतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचंय. उन्हाळा, कोणते 3 ऋतू आहेत? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. हे ऋतू मुलांनो अखंड चालू असतात. बघा, पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळा झाला की उन्हाळा, परत उन्हाळा झाला की पावसाळा. बघा, आत्ता मागचा जो महिना होता मे महिना, त्या मे महिन्यात उन्हाळा ऋतू होता आणि आता परत जून महिन्यापासून पावसाळा हा ऋतू सुरू झालेला आहे. तर मुलांनो, आत्ता आपण एवढंच शिकलो की ह्या 3 ऋतूंमध्ये वातावरण कसं असतं, आपण काय खायचं, हो की नाही, आपण कपडे कोणते घालायचे. पण मी तुम्हाला मगाशीच बोलले, जसं जसं तुम्ही मोठ्या वर्गात जाल तसं तसं तुम्हाला ह्या 3 ऋतूंची अजून जास्त अभ्यास करायचा आहे, अजून जास्त माहिती घ्यायची आहे. मग आता तुम्हाला हे 3 ऋतू समजले असतील अशी मी आशा करते. बघा, सगळ्यांनी गृहपाठ लिहून घ्यायचा आहे. हां, बघा काय गृहपाठ आहे. तुम्हाला गृहपाठ जो आहे तो अशाच प्रकारचा आहे. मी जसं चित्र काढलंय ऋतुचक्र, तसंच तुम्ही सुद्धा चित्र काढायचं आहे. आकृती म्हणा, चित्र म्हणा. पुढच्या तासाला मी तुमची ही आकृती बघणार आहे. आलंय मुलांना सगळ्यांच्या लक्षात?